हाय, तर काही दिवसाआधीच ना तियांश तीर्थाचं लसीकरण होतं. पण तिथे गेल्यानंतर तियांशने आम्हाला एवढं घाबरवलं होतं ना, म्हणून त्याचं जे काही इंजेक्शन आहे ना ते स्किप करण्यात आलं आणि सो आज फायनली तो देण्यात आला. घरी आणण्यात आला आणि तीर्थाला आज मम्मीकडे सोडलं होतं, कारण की तियांश मला भरपूर त्रास देणार होतं हे मला माहिती होतं, कारण की तीर्थालाच इतका त्रास झाला होता. ती 2 दिवस चक्क काहीच सुचू देत नव्हती आणि तिलाही काही सुचत नव्हतं. तर ती अंशला ना मी ते औषध वगैरे देऊन दिली आणि त्यांनी शहाण्या बाळासारखं घेतली पण, कारण तो औषध वगैरे घ्यायला ना घाबरत नाही, फक्त नाटकं असतात. तितक्यात नाही ते दूधवाले काका आले होते म्हणून दूध वगैरे तापायला ठेवलं. त्याची अंघोळ वगैरे मी जाण्याआधीच घातलेली होती, कारण 2-3 दिवस त्याची अंघोळ घालता येणार नाही आणि हे 1.5 वर्षाचं जे काही लसीकरण आहे ते जरा हार्ड असतं मुलांना. त्यामुळे मग मी इथे सगळ्या गोष्टी प्रिपरेशनमध्ये ठेवूनच केलेल्या होत्या. आणि हो, माझ्यासोबत ना आधीपासूनच एक गोष्ट खरंच चांगली होत गेली आहे, ते म्हणजे मुलांचं लसीकरण. कारण की त्यांचं लसीकरण हे सोबत कधीच नसतं, मागे पुढे असतं. पण फर्स्ट टाइम हे दोघं सोबतच नेले होते मी, पण तेव्हा पण अंशला असा त्रास झाला म्हणून तो स्किप झाला आणि फायनली त्याला आज तो डोस दिला. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.